गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही स्पोर्टा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कार्यालयामध्ये बीकेसीतल्या कार्यालयामध्ये यांच्या गेलो होतो आणि या कंपनीकडून पाकिस्तानी क्रिकेट संघाशी निगडीत असलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंची विक्री आपल्या देशामध्ये करण्यात येत होती। आपल्या कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष दुरी साहेब देखील त्यावेळेला आमच्यासोबत उपस्थित होते। आज आमचे नेते देशपांडे साहेब देखील इथे आहेत। या विषयामध्ये त्यांना आम्ही आमचा मुद्दा त्यांच्यासमोर ठेवल्याच्या नंतर ताबडतोब त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरून या गोष्टींची विक्री थांबवलेली आहे। परंतु त्यानंतर आम्ही जेव्हा आणखी खोलात या विषयात गेलो तेव्हा असं कळलं की अंधेरी या भागातून या सर्व गोष्टींचे जे मॅन्युफॅक्चरिंग होतं ते अंधेरीमधून करण्यात येत होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बल्क क्वांटिटीमध्ये देखील ह्या सगळ्या वस्तू आपल्या देशात पाकिस्तानशी रिलेटेड गोष्टी आपल्या देशात लोक विकत घेत आहेत। मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की गेल्याच काही दिवसांपूर्वी ज्या इंडिया पाकिस्तान मॅच झाली ती मॅच हरल्याच्या नंतर एका सुरक्षा रक्षकाला एका युट्यूबरने बाईट घेण्याकरता त्याच्याकडे गेला तर त्यांचा राग एवढा तीव्र होता की त्या सिक्युरिटी गार्डने त्या युट्यूबरला गोळी झाडून मारलं। म्हणजे क्रिकेट हा धर्म म्हणतात तो इतका कट्टर पद्धतीने ते लोक वावरतात आणि आपल्या देशामध्ये आपण पाकिस्तानचे झेंडे पाकिस्तानचे हे सगळे सोव्हिनियर्स हे आपण विकत घेतोय आणि वापरतोय। हे नक्की कोण आहेत हे माहिती पडावं ही आमची या माध्यमातून मागणी आहे। मी बाईक हा बघा हे टी शर्ट देखील तुम्ही पाहू शकता। हे आमच्याच लोकांनी आम्हीच ऑर्डर केली होती ऑनलाईन या वेबसाईटवरती आणि त्या ऑर्डरच्या माध्यमातून 4 दिवसामध्ये टी शर्ट आपल्याकडे डिलिव्हर झालेले आहेत। या टी शर्ट व्यतिरिक्त हे फ्रीज मॅग्नेट असू दे किंवा हे पाकिस्तानच्या लोगो असलेले हे किचन असू दे टोप्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सर्रास विकल्या जात आहेत ऑनलाईन विकल्या जात आहेत आणि ह्याचं बल्क प्रोडक्शन यांनी आपल्या देशामध्ये आपल्या ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये भिवंडी सारख्या वेअरहाऊसमध्ये या सगळ्या गोष्टींचं बल्क प्रोडक्शन अवेलेबल आहे। नेमक्या ह्या गोष्टी खरेदी कोण करताय हे या माध्यमातून माहिती पडावं म्हणून आज आपण ही पत्रकार परिषद घेतो। महत्वाचं हे आहे की याचं गांभीर्य मला वाटते प्रशासनाला अजून कळलेलं नाहीये। ऑनलाईन पद्धतीने कुठलीही वस्तू किंवा कुठल्याही मार्केटमध्ये जी वस्तू येते ती विकली जाते ती ज्यावेळेला तिचं कोणतरी मागणी असेल त्यावेळेला ती विकली जाते। या पाकिस्तानी प्रेमी लोक हे टी शर्ट्स वापरतायत ही कोण लोक आहेत जी भारतामध्ये राहत आहेत आणि भारतामध्ये राहून हे प्रोडक्ट मागवतायत आणि ते बल्कमध्ये मागवतायत कारण याचं प्रोडक्शन चालू आहे म्हणजे त्याची मागणी भरपूर आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारला आणि पोलीस प्रशासनाला आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे की भारतामध्ये राहून पाकिस्तानवर प्रेम करणारे ते अतिरेकी नसतील पण ते अतिरेक्यांना मदत करू शकतात। एवढं जर त्यांना पुळका असेल पाकिस्तानचा तर नक्कीच ते भारताविरोधी कारवाई करू शकतात। तर त्याचा शोध तुम्ही लावला पाहिजे। आता ऑनलाईन ज्या पद्धतीने मागवतायत ते आम्हाला कोण डेटा द्यायला मागत नाहीयेत। पोलीस प्रशासनाला सरकारला जे हिंदू प्रेमी सरकार यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे की हे मागू शकतात त्यांच्याकडून हा डेटा कोण आहेत आणि त्यांची चौकशी तर करू शकतात। एक चौकशी तर व्हायला पाहिजे की बाबा हे कोण आहेत एवढे पाकिस्तानी प्रेमी जर त्याच्यामध्ये कोण अतिरेकी असतील। कारण याचं कसं चाललेलं आहे की आज इकडे भारतामध्ये आला आणि दुसऱ्या लगेच 4 दिवसांनी त्यांनी काहीतरी विघातक कारवाई केली असं होत नाही ना। कित्येक वर्षापासून पण राहणारे अशी लोक आहेत की त्यांचं प्लॅनिंग असतं 10 वर्षाचं प्लॅनिंग 5 वर्षाचं याचं प्लॅनिंग त्या पद्धतीने जर काम करत असतील छुप्या पद्धतीने तर स्लीपर सेल जे बोललं जातं तर त्यांना शोधलं पाहिजे। मला वाटतं याची कोणीही गांभीर्याने दखल घेतलेली नाहीये। आम्ही काल आंदोलन केलं त्याच्या अगोदर पण एक आंदोलन झालं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तेव्हा टी शर्ट्स वगैरे जाळलेले आमच्यावरच केसेस घेतलेल्या होत्या। यावेळेला शांतता पद्धतीने झालं कारण त्याने ऑनलाईन नव्हतं ते मला वाटते आम्ही जायच्या लगेच अगोदर त्यांनी ते बंद करून टाकली ती साईटवरनं ते काढून टाकलं ठीक आहे। परंतु याचं गांभीर्य जर कळत नसेल तर हे खूप मला वाटतं भारताला आपल्याला सगळ्यांनाच हे खूप महागात पडू शकतं। याच्या मागे कोण आहेत हे पाकिस्तानी प्रेमी कोण आहेत हे नक्कीच शोधलं पाहिजे। ही या हिंदू प्रेमी जो सरकार आहे त्यांच्याकडून आमची खूप मोठी अपेक्षा आहे आणि मला वाटतं या आपण जे प्रेस झाली त्याच्यानंतर मला वाटतं याची दखल घेतील अशी आपण अपेक्षा करतोय। संदीपजी काय या सगळ्या प्रकाराबाबत तुम्ही सांगाल आणि मनसेची आता नेमकी भूमिका काय असणार आहे या संदर्भात? मुळात असं आहे की ठीक आहे समजा ते मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना काय आयसीसीने ऑर्डर दिली हा मुद्दा अलीदा पण मुळात हे शोध घेणं गरजेचं आहे की हे टी शर्ट मागवणारे कोण आहेत हे टी शर्ट खरेदी करणारे कोण आहेत त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत ते पाकिस्तान प्रेमी आहेत का भारत विरोधी आहेत
काय नेमकी त्यांची भावना आहे, कशासाठी हे मागवले जातात, कुठे घातले जातात हे टी शर्ट, कुठे पाकिस्तानला सपोर्ट केला जातो. मला वाटतं या सगळ्या गोष्टीची गांभीर्याने चौकशी करणं गरजेचं आहे. आणि आम्ही सरकारला विनंती करतो, जर त्यांना कारवाई करता येत नसेल या पाकिस्तान प्रेमी लोकांवर, तर त्याचा डेटा आम्हाला द्या. आम्ही हे कोण पाकिस्तान प्रेमी आहेत जे भारतात राहत आहेत त्यांना मग घरात घुसून महाराष्ट्र सैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बरं.